आपण पाहत आहात आरके न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल 51 लाखाची लूट, सांगली सायबर पोलिसांची आंतरराज्य टोळीवर थरारक कारवाई। सध्या राज्यात आणि देशात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली निष्पाप नागरिकांना लुटणाऱ्या गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे। आपण स्वतः पोलीस अधिकारी, CBI किंवा इन्कम टॅक्सचे वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याचे भासवून खोटे ओळखपत्र व सुप्रीम कोर्टाचे बनावट लेटर दाखवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करायचे आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचे असाच एक खळबळजनक प्रकार सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे उघडकीस आला होता। एका निवृत्त ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे अटकेची भीती दाखवून तब्बल 51,91,000 रुपयांना गंडवण्यात आले होते। मात्र या आंतरराज्य टोळीच्या मनसुब्यावर पाणी फेरत सांगलीच्या सायबर पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद आणि धडक कारवाई करत 2 सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। गुन्हेगारांनी कितीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तरी पोलिसांचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचतातच, हे सांगली पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे। ही संपूर्ण यशस्वी कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली। सायबर पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या गुन्ह्याचा तांत्रिक कौशल्याच्या जोरावर छडा लावला। या कौतुकास्पद मोहिमेत सायबर पोलीस ठाण्याचे अंमलदार, पोलीस हेड सतीश आलदर, करण परदेशी, रेखा कोळी, रुपाली पवार, पोलीस नाईक सलमा इनामदार, पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय बेंद्रे, विवेक साळुंके, अजय पाटील, अभिजित पाटील, इम्रान महालकरे, शांतवा कोळी आणि दीपाली नेटके यांनी अहोरात्र मेहनत घेत या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळल्या। पोलिसांनी या प्रकरणी अबू हुसैल समसुल आलम वय 38 राहणार हिंगे, आयडनशिप हडपसर पुणे, मूळ राहणार पश्चिम बंगाल आणि सुशील अकिल राम वय 34 राहणार मगरपट्टा सिटी पुणे, मूळ राहणार पश्चिम बंगाल या 2 भामट्यांना अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपींच्या बँक खात्यावर फसवणूक झालेल्या रकमेपैकी तब्बल 29,60,000 रुपयांची रक्कम जमा झाल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले आहे। एवढेच नव्हे तर आरोपीच्या घराची झडती घेतली असता पोलिसांच्या हाती मोठा मुद्देमाल लागला आहे। यामध्ये 4 महागडे मोबाईल, विविध बँकांचे तब्बल 18 डेबिट व क्रेडिट कार्ड्स, 6 मोबाईल सिम कार्ड, विविध बँकांची 24 चेकबुक्स, 6 पासबुक्स आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत। या जप्त केलेल्या साहित्यावरून ही टोळी किती मोठ्या प्रमाणावर आणि संघटितरित्या हा सायबर गुन्हा चालवत होती हे स्पष्ट होते। पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक। आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगार नवनवीन क्लुप्त्या शोधून सर्वसामान्य आणि सुशिक्षित नागरिकांना जाळ्यात ओढत आहेत। अशा कठीण काळात सांगली सायबर पोलिसांच्या संपूर्ण टीमने दाखवलेली तत्परता, तांत्रिक तपास यंत्रणेचा अचूक वापर आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी केलेले नियोजन खरोखरच कौतुकास्पद आहे। पोलीस अधीक्षकापासून ते थेट अंमलदारापर्यंत सर्वांनी एकदिलाने केलेल्या धडक कारवाईमुळे अशा प्रकारच्या आंतरजातीय टोळ्यांचे कंबरडे मोडण्यास मोठी मदत होणार असून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आणखी दृढ झाला आहे। सायबर गुन्हेगारांना हा पोलिसांचा कडक इशाराच आहे की तुम्ही कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही। सर्व नागरिकांना पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे की कोणताही सरकारी विभाग किंवा पोलीस कधीही अशा प्रकारे व्हॉट्सअपवर किंवा व्हिडिओ कॉलवर डिजिटल अरेस्ट करत नाहीत। अशा फोन कॉल्सला अजिबात घाबरू नका आणि त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन केले आहे। आरके न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।